नमस्कार. या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आजच्या लेखाचे नाव आहे सुखी व्हायचे, सद्विचार करा. प्रत्येक मानवाला आपल्या जीवनात सुख हवे असते. सुखासाठी, सुख मिळवण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करीत असतात. मग सर्वांनाच सुख, समाधान, मानसिक शांती, चांगले आरोग्य मिळते काय, याचा विचार केल्यास बहुतांश नकारार्थी उत्तर मिळेल. ह्यामागची कारणमीमांसा तपासल्यास असे लक्षात येते की काही माणसं समाजात वावरताना अत्यंत गरिबीतून आलेले, परंतु आता मोठे व्यावसायिक झाले आहेत. कोणी उच्च पदस्थ अधिकारी झालेली उदाहरणे पाहतो. या लोकांचा अभ्यास केल्यास त्यांचे मनोबल, इच्छाशक्ती, विचारातील बदल प्रचंड प्रमाणात गरिबीतून जाऊन आर्थिक सुबत्ता व्हावी असेच दिसेल. म्हणजेच प्रत्येकाच्या मनात व मनावर जसे संस्कार, विचार घडतील, उमटतील, त्याप्रमाणे पुढील आयुष्यात त्याचे व्यक्तिमत्व घडते. याचाच अर्थ असा की जसा तुम्ही विचार करता त्याप्रमाणे जीवनात आपली जडणघडण होते हे सिद्ध होते. माणूस समाजात वावरताना चांगला किंवा वाईट या शब्दांनी ओळखला जातो. का तर जे चांगले किंवा वाईट विचार करतात त्याप्रमाणेच त्यांच्या हातून कृती घडत असते. म्हणून प्रत्येक गोष्टीसाठी, कृत्यासाठी प्रथम मनात विचार निर्माण होतात. हे विचार प्रबळ असतील तर त्याप्रमाणेच कृती घडते हे निर्विवाद सत्य आहे. आपण सत्संगात जातो, कीर्तनाला जातो, मंदिरात जातो, त्यावेळेस विचार आपोआप बदलतात, कारण तशी वातावरण निर्मिती होत असते. म्हणजेच प्रत्येकाच्या जीवनात विचारांना फार महत्त्व आहे. त्याकरिता प्रयत्न करून सद्विचार, आशावादी दृष्टिकोन, सकारात्मक विचारसरणी अवलंबविणे आवश्यक आहे. जीवनाच्या कठीण संकटाच्या काळात मनुष्यानं नेमकं काय करायला हवं हे जाणण्यासाठी महान संशोधक एडिसन यांच्या जीवनातील घटना पाहूया. थॉमस अल्वा एडिसन यांचा बहुतेक वेळ प्रयोगशाळेत व्यतीत व्हायचा. त्यांच्या प्रयोगशाळेत संशोधनाच्या वस्तू असत. एके दिवशी त्यांच्या प्रयोगशाळेला आग लागली. त्यांची कित्येक वर्षाची संशोधनाची मेहनत जाळून राख होते. हे दृश्य ते उघड्या डोळ्यांनी पाहत होते. परंतु आश्चर्य म्हणजे इतक्या कठीण प्रसंगी देखील एडिसन निराश झाले नाही. आपल्या मुलाला जवळ बोलावून ते म्हणाले, जा, तुझ्या आईला इथे बोलवणार. कितीही पैसे खर्च केले तरी पुन्हा तिला असे दृश्य पाहता येणार नाही. त्यांची पत्नी घटनास्थळी पोचली. तेव्हा एडिसन म्हणाले, बघ, परमेश्वराने आपल्या सर्व चुका जाळून टाकल्यात. आता मला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करण्याची संधी मिळाली आहे. तेव्हा मी तिचा पुरेपूर फायदा घेईन. ही आहे आशा बाळगण्याची सकारात्मक विचारसरणीची कला. एवढी मोठी दुर्घटना झाल्यावर निराश होऊन कार्य सोडून दिले असते. परंतु त्यांनी तसे न करता, आशेची कास न सोडता पुन्हा आनंदाने कार्यरत राहिले. त्यामुळेच त्यांच्याकडून झालेल्या आश्चर्यकारक संशोधनामुळे मानवी जीवनात क्रांतिकारी बदल झाले. ही बाब बहुतेकांना माहीत आहे. एडिसनने एवढ्या मोठ्या दुर्घटनेनंतरही निराश न होता आशावादी दृष्टिकोन ठेवला. विचार बदलले. मग आपण सामान्य माणसं लहान सहान घटनांमध्ये निराश का होतात? वास्तविक सदैव आशावादी राहणं हा ईश्वरीय गुण असून सर्वांनाच हे गुण परमेश्वराने प्रत्येकाला दिले आहेत. प्रत्येकाने या गुणाचा वापर आपल्या जीवनात सुख निर्माण करण्यास कसा करायचा ही बाब त्यांच्यावर अवलंबून आहे. पुढील वाक्यांना आपल्या जीवनात अविभाज्य अंग बनवा. ही वाक्य वरचेवर आपल्या मनावर बिंबवल्यास कठीण समस्या, संकट यातून बाहेर पडण्यास निश्चितच मदत होईल. मी ईश्वराची सर्वोत्कृष्ट सर्वोत्तम निर्मिती आहे. स्वस्थ जीवन जगण्यासाठी माझा जन्म झाला आहे आणि तो माझा हक्क आहे. माझ्या शरीरात आजार, रोगी टिकण्याच्या अधिकाराला मी हद्दपार केले आहे. मी प्रत्येक क्षणी प्रेम, आनंद, शांती, सर्जनशीलता, रचनात्मक आणि विश्वास या दिव्य गुणांचीच अभिव्यक्ती करतो. माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना मी जीवनात यशस्वी व्हावं यासाठीच निमित्त बनत आहेत. माझ्या कार्यक्षेत्रात प्रत्येक क्षणी सुवर्ण संधी उपलब्ध आहेत, ज्याचा मी पूर्णपणे लाभ घेणार आहे. माझे विचार सद्विचार असेच आहेत, म्हणून ईश्वरीय कृपेचा वर्षाव माझ्यावर सतत होत आहे. जेव्हा जीवनात एखादी समस्या सुटणं अगदी अशक्य वाटेल, तेव्हा देखील मी निराश नाउमेद होणार नाही असं वचन मी स्वतःला देतो. जीवनात एखादी समस्या आल्यावर जसे एक दार बंद होते तेच ईश्वर दुसरे दार उघडते यावर माझा पूर्ण विश्वास आहे, आशा आहे. ईश्वराने सर्व संकटांची, समस्यांशी लढण्याची ताकद मला दिली आहे व तो माझ्या पाठीशी आहे. सकारात्मक वाक्यांनी मनुष्याच्या मनात आशा, सकारात्मक विचार, कोणाचा तरी अप्रत्यक्ष आधार निर्माण होऊन मनोबल प्रचंड वाढेल. केवळ ईश्वरीय प्रार्थना केल्याने माझा काय लाभ होणार आहे असा विचार मुळीच करू नका.
कारण आपल्या मनात निर्माण होणाऱ्या विचारांचा परिणाम हा होतोच. विचार नियम सांगतो. मनुष्य जो विचार करतो त्याला निसर्ग म्हणा, परमेश्वर म्हणा, तथास्तु म्हणतो. तथास्तु म्हणजे तुझी इच्छा पूर्ण हो. मात्र ही इच्छा पूर्ण होण्यासाठी काही काळ जावा लागतो. सहनशीलता हवी, नम्रता हवी. म्हणून आपण सामान्य माणसांनी निराशेच्या विचारांना आपल्या मनात जागा देऊ नये. आशेच्या विचारांना प्राधान्य देऊन आपले जीवन आपणच सुखी, समाधानी, निरोगी बनवू शकतो. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.